त्याचं लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकीचा जर आपण पाहिलं तर उद्या संपूर्ण निकाल लागणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एनडीए सत्तेत येणार असल्याची आकडेवारी सांगते। पोलच्या माध्यमातून आपल्या सोबत खासदार अनिल बोंडे आहेत बोलण्यासाठी। सर, कसं पाहता उद्या निकाल लागणार आहेत, काय सांगणार? बिहारची निवडणूक सगळ्यांना उत्कंठ आहे, कारण SIR नंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि आतापर्यंत जे एक्झिट पोल आले ते सगळे सांगतात आहे की NDA म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचं सरकार येणार। 243-244 संख्येच्या विधानसभेमध्ये 135 पासनं तर 155 पर्यंत जागा सगळ्यांनी दाखवलेल्या आहे आणि साहजिकच आहे, लोकांना कुठे आता जंगलराज पाहिजे, लोकांना गुंडाराज नको आहे आणि तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार, काँग्रेसचं नसलेलं नेतृत्व आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं सर्व बिहारच्या जनतेने NDAला स्वीकारलेलं आहे, स्वीकारत आहे आणि विशेषतः सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या महिलांनी मोदीजींवर पसंती दाखवली आहे, मोदीजींवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्यामुळं बिहारमध्ये निश्चितपणे NDAचं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विश्वासाचं, भारतीय जनता पक्षाचं आणि नितीश कुमारांचं सरकार येईल। सर, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी आहे, कसं पाहता या सुनावणीकडे? सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे त्यावर तर काही बोलता येणार नाही आणि मला असं वाटतं की आजची काय अंतिम सुनावणी आहे। शिवसेनेचे अपात्र आमदार आहे त्यांनाही उत्कंठा असेल आणि निश्चितच त्या सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देतं यावर बरंच पुढचं सुद्धा अवलंबून राहील आणि त्यामुळं सर्वांनाच उत्कंठा आहे, आम्हालाही उत्कंठा आहे। आता सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी होते, निकाल तर काही देणार नाही आहे। किती दिवसपर्यंत ही प्रोसेस चालते याकडे लक्ष सर्वजण ठेवून आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत। दुसरीकडे आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष जे आहे ते स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे। लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर नवनीत राणा भाजपाकडनं उभ्या होत्या, विधानसभेमध्ये रवी राणांना भाजपने पाठिंबा दिला होता, परंतु आत्ता कुठेतरी स्वबळाचा नारा स्वाभिमानकडनं बोलला जाते। नाही, खरं म्हणजे अगोदर युती करायची असाही काही प्रस्ताव आला नव्हता आणि आतापर्यंत स्वबळाचाही नारा आलेला नाही, म्हणजे माझ्याकडे आमच्या नेत्यांकडे आला असेल तर मला माहीत नाही, परंतु माझ्याकडे असा कोणत्याही प्रकारचा की या प्रभागामध्ये आमच्या या कार्यकर्त्यांना युवा स्वाभिमानवर सामावून घ्या किंवा तिकीट द्या, ते पाण्यावर तिकीट द्या, अशा प्रकारचं कोणतीही चर्चा झालेली नव्हती आणि त्यामुळं त्यांचा जो काही पक्ष आहे युवा स्वाभिमान ते स्वबळावर लढण्यास किंवा प्रस्ताव पाठवण्यासाठी त्यांना मोकळीक आहे आणि जसा प्रस्ताव येईल, आमच्या नेत्यांचा जसा निर्देश येईल, जर प्रस्ताव आला असेल तर त्याप्रमाणे समोर 17 तारखेपर्यंत गोष्टी करता येईल। आता त्यांनी स्वबळावर लढण्याचं केलेलं आहे तर चांगलं आहे, मैत्रीपूर्ण लढती होतील, काही प्रॉब्लेम नाही। रवी राणा म्हणाले होते की भाजप मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे भाजपसोबत युती करू असं म्हणते, परंतु दुसरीकडे आता रवी राणांचं म्हणणं आहे की प्रस्ताव दिला होता परंतु अजूनही त्या प्रस्तावावर उत्तर नाही, 2 दिवस वाट पाहणार। आज दुसरीकडे बैठक आहे युवा स्वाभिमानाची। माझ्याकडे तर काही आलेलं नाही आहे प्रस्ताव वगैरे, नेत्यांकडे दिला असेल तर ते निश्चितपणे आम्हाला निर्देश देतील, परंतु नवनीत राणा तर भारतीय जनता पक्षाच्याच आहे, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढल्या आहे, त्या निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करतील, त्यांना जिंकून आणतील, हा माझा विश्वास आहे। काय वाटते स्वतः बाकी त्या दिवशी तुम्ही बोलताना बोलले की कुबड्यांची गरज नाही आहे, स्वबळावर जिंकू शकतो, त्याचंच हे होतं? नाही, निश्चितपणे कार्यकर्त्यांची जी भावना आहे, कोणी जर निश्चितपणे निवडणुकीमध्ये सगळ्यांचं सहकार्य आवश्यक असतं, परंतु कार्यकर्त्यांना बरेच वेळा वाटतं की युती करावी नाही करावी आणि ते लोकल लेवलवर ठरवलं जातं। कार्यकर्त्यांच्या भावना वर पोचवण्याकरता त्या सगळ्या गोष्टी होत्या, कारण अनेक कार्यकर्ते त्या मेळाव्याच्या अगोदर बोलून गेले की आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून त्या भावना नेत्यांपर्यंत पोचवण्याचा तो मार्ग होता, कार्यकर्त्यांच्या भावना। आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आमचे प्रभारी संजय कुटे ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे ह्या निवडणुका लढवल्या जातील. समजा युवा स्वाभिमान जर सोबत आली तर अमरावती महानगरपालिकेमध्ये किती जागा दिल्या जाईल त्या संदर्भात काही सांगता? सध्या नगरपालिकेचं सुरू आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या संदर्भात कोणतीच चर्चा नाही आहे. नक्कीच आपण बघू शकतो होते भाजपचे खासदार अनिल बोंडे त्यांनी सांगितलेलं की युवा स्वाभिमानकडनं आम्हाला कुठलाही युती संदर्भात प्रस्ताव आला नाही. जर प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.